नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षाही भारी आणि अतिशय चविष्ट अशी चिकन हंडी. हंडी चिकन ही मातीच्या भांड्यात मंद आचेवर शिजवली जाणारी एक अतिशय चविष्ट आणि सुगंधी अशी डिश आहे. मातीच्या भांड्यामुळे याला एक विशिष्ट चव तर येतेच, पण मातीच्या भांड्यामुळे वेगळाच सुगंध आणि अशा प्रकारचा झणझणीत रसा बघताच तोंडाला पाणी हे नक्कीच सुटते. तर चला मग आज आपण बनवूया हंडी चिकन. सर्वप्रथम मी एक कोरी हंडी घेतलेली आहे, रात्रभर पाण्यात भिजून ठेवलेली आहे आणि आज ही वापरण्यासाठी घेतलेली आहे. हंडी चिकन बनवण्यासाठी आपण इथे सर्वप्रथम 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता ही हंडी आपण गॅसवर ठेवून देऊ. गॅसवर ठेवल्यानंतर त्यामध्ये जे आपण चिकन घेतलेलं होतं ते सर्व टाकून घेऊ. त्यामध्ये सगळे पीसेस हे टाकून घ्यायचे आहे आणि चिकन बॉईल करण्यासाठी आता त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊ. सोबतच 2 चमचे आपण इथे आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, अर्धा चम्मच हळद घालणार आहोत, 2 चमचे मीठ घालून घेणार आहोत आणि वरतून त्यामध्ये आपण चिरलेली हिरवी मेथी घालणार आहे. कारण की हिरवी मेथी घातल्याने जर आपल्याला सूप जर घ्यायचं असेल तर एकदम पौष्टिक असं सूप हे याचं तयार होईल. तर बघू शकता मंद आचेवर इथे आपलं चिकन हे आता बॉईल व्हायला सुरुवात झालेली आहे. चिकन आपलं इथे तयार झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने त्याचं आवश्यक असल्यास सूप हे आपण काढून घ्यायचं. सूप काढल्यानंतर आपल्याला ते प्यायलाही होतं आणि सोबत भाजीमध्ये टाकायला देखील होतं. आता आपण मसाल्याचं जे वाटण बनवणार आहे त्यासाठी काय साहित्य लागते ते बघू. इथे 3 कांदे मी चिरून घेतलेले आहे, अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे, आले लसूण घेतले आहे, टोमॅटो घेतलेले आहे 2 चिरून मध्यम आकाराचे, 3 चमचे हे धणे घेतलेले आहेत, काही खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाले कुठले कुठले घेतले आहेत ते मी सगळं वरती दिलेलं आहे. आता त्याच हंडीमध्ये थोडं तेल टाकून चिरलेला कांदा हा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचा सर्व कच्चेपणा हा जाईल. त्यानंतर सोबतच कांदा झाल्यानंतर आपण त्याचप्रमाणे खोबरं देखील भाजून घेणार आहे. खोबऱ्यामध्येच धणे टाकून घ्यायचे आणि तेही छान लालसर होईपर्यंत आपण परत करून घ्यायचे आहे. त्यानंतर टोमॅटो टाकून ते देखील छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत होऊ द्यायचे आहेत. आता सगळं हे वाटणाचं साहित्य मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कांदा, खोबरं, धणे आणि टोमॅटो. आता यामध्ये आले लसूण टाकायचं आहे आणि सोबतच काही जे खडे मसाले दिले होते तुम्हाला ते इथे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर जर आपल्याकडे कोशिंबिरीच्या काही काड्या असतील तर त्या देखील टाकून द्यायच्या, त्यांनी अगदी सुगंध छान येतो मसाल्याला. त्यानंतर 2 मिरच्या टाकायच्या हिरव्या आणि हे सगळं छान बारीक अशी याची वाटण करून घ्यायची आहे, पेस्ट करून घ्यायची आणि त्याच हंडीमध्ये आता आपण ही भाजी करणार आहे. तर हंडीमध्ये तेल टाकून द्यायचं आहे, गरम होऊ द्यायचं आहे आणि हे सगळं वाटण त्यामध्ये घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर ढवळत राहायचं, त्याला हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता इथे ह्या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा रंग देखील बदललेला आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत. अर्धा चम्मच हळद टाकायची आहे, 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि 1 चम्मच मीठ टाकायचं. मीठ बेतानीच घालायचं कारण की बॉईल करताना आपण त्यामध्ये घातलेलं होतं. आता सोबतच त्यामध्ये आता 2 चमचे काळा मसाला हा घालून घ्यायचा आणि छान हलवून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे आणि कोशिंबीर ही त्यामध्ये घालवायची आणि सर्व मसाले छान एकत्र असे हलवून घ्यायचे. त्यानंतर हे बॉईल केलेलं चिकन हे यामध्ये टाकायचं आहे आणि सोबतच वरतून आपण जे सूप ठेवलेलं होतं काढून ते देखील घालून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बघायचं की रस्सा आपल्याला जो आहे तो पातळ होत आहे की घट्ट होत आहे. घट्ट दिसत आहे आपल्याला, त्यामुळे याच्यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहे आणि पाणी घालायची जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर यामध्ये गरम पाणीच घालायचं, कारण की रश्श्याची चव ही थंड पाण्याने बदलू शकते. रश्श्याला इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर तयार आहे आपलं झणझणीत हंडी चिकन. हे तुम्ही भाकरी, चपाती किंवा राईससोबत देखील खाऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल ना तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि माझ्या प्रीतीज फूड अँड लाईफस्टाईल व्लॉग या नवीन चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुन्हा आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.